कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात कुठलेही नाही. नमो बुद्धाय. जय भीम. जय शिवराय. सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि मयंक आणि मी आमच्या रानामध्ये चाललेलो आहे. कुठे चालला? कशाला? काम करायचं होतं म्हणून ना. तर रानामध्ये आम्हाला लसूण लावायचा होता, त्यामुळे आम्ही चाललेलो आहे. तर रोजच्या जेवणामध्ये आपल्याला लसूण हा पाहिजेच असतो. प्रत्येक भाजीमध्ये लसूण आपण टाकतच असतो आणि तो तर शहरामध्ये तर लोक विकतच घेतात, परंतु गावाकडं विकत न घेता जे आपलं वावर आहे त्या वावरामध्ये लसूण लावला जातो. तर दसऱ्याच्या आसपास किंवा दसरा झाल्यानंतर लसणाची लागवड केली जाते आणि त्यानंतर 3 किंवा 4 महिन्यांनी हा लसूण काढायला येतो. तर इकडे पहा, हा आहे आमचा कांद्याचा वावर आणि हा कांदा लावलेला जवळपास आता 1.25 महिना होऊन गेलेला आहे. 1.25 ते 1.5 महिना झालेला आहे या कांद्याला. तर पहा वरती किती ऊन आहे आणि एकदम 11च वाजलेले आहेत, परंतु उन्हाचं इतकं म्हणजे भरपूर ऊन झालेलं आहे आणि आता ह्या उन्हामध्ये आम्हाला लसूण लावायचा आहे. तर चला पाहूया पुढे. साळुंकीचा आवाजही येत आहे. कुठंतरी सावलीला बसून बिचारी तिचा आवाज काढत आहे. तर पाहू शकता इथे एक बोर आहे आणि पलीकडे जिथून मी आले तिकडे एक बोर आहे. तर ह्या बोरमधलं पाणी आम्ही काय करतो, समोर जे शेततळं आहे तिथून ही पाईपलाईन दिसते आहे ना, तर त्या पाईपलाईनीनं आम्ही ते पाणी त्या शेततळ्यामध्ये टाकतो आणि ज्यावेळेस आम्हाला कांदा लागवडीला पाणी पाहिजे असतं त्यावेळेस आम्ही ते मोटर चालू करून ते पाणी आम्ही कांद्याला देत असतो. तर पहा, हे आहे आमचं शेत. छोटंसं, मोठं नाही, छोटंसंच आहे, परंतु एवढं पाणी म्हणजे कांदा लागवडीसाठी ज्यावेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस आम्हाला हे पुरेसे होतं. पहा, बोरमधलं जसं पाणी येईल तसं आम्ही रोज चालू करतो आणि ह्या पाईपानी ह्या शेततळ्यामध्ये आम्ही टाकतो. तर पहा, इथे पण आम्ही पाण्याची सोय केलेली आहे. पहा, शेततळ्यामधून पाईप हा बाहेर काढून कांद्यासाठी हे पाणी दिले जाते. तर पहा, इथपासून ते आता इथे सर्व कांदा आहे आणि हा जो रिकामा सारा आहे